महाविकास आघाडीच्या विविध उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले। सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला, तर अमोल कोल्हे यांनी शिरूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। या पद्धतीची ही जी भावनिक निवडणूक आहे, यामध्ये मायबाप जनता ही नक्की सुज्ञ अशा पद्धतीने जर कोणी म्हणत असेल की ही जर शेवटची निवडणूक आहे, तर यामध्ये मतदारांनी त्यांना होणारा संभाव्य धोका ओळखावा। कारण जर शेवटची निवडणूक आहे याचा अर्थ याच्या नंतरच्या निवडणुकीला ते मतं मागायला येणार नाहीत का? मग जर मतं मागायला येणार नसतील तर जनतेच्या प्रश्नांशी ते बांधिलकी दाखवणार का? हे अनेक महत्वाचे मुद्दे आहेत। शिवाजीरावांच्या पहिल्या 2 टर्मच्या पार्लमेंटरी परफॉर्मन्सपेक्षा जर पहिल्याच टर्ममध्ये आपला पार्लमेंटरी परफॉर्मन्स हा उजवा आहे, हे सरळ लोकांच्या समोर आहे। आणि त्यात आता जर ही शेवटची निवडणूक असेल तर मग काय प्रश्न मांडले जातील आणि काय प्रश्नांची सोडवणूक होईल हे मायबाप जनता चांगलं ओळखते। काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला।